गुप्पी एक गुप्पी साहेब. मैच की शुरुआत हो रही है. बिल्कुल खेल शुरू होता हुआ पहले ओवर की पहली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है. कुणाल मेत्रे गोलंदाजी करतो या षटकातील पहिला चेंडू घेऊन बॉलिंग करेल. पुढचा चेंडू होता मारायचा प्रयत्न. चेंडू बॅटची कट लागून जातो विकेट किपरच्या मागे. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये निश्चितच पहला डाव शुरू होतोय. वीर बर्नाड क्रिकेट टूर्नामेंट यानी कि बिल्कुल हमारे टूर्नामेंट का शहर सोलापुर के क्रिकेट के इतिहास में बड़ी टूर्नामेंट के तौर पर इस क्रिकेट टूर्नामेंट को पहचाना जा रहा है. अतिशय एक मोठी स्पर्धा म्हणजे निश्चितच सोलापूरची नामवंत क्रिकेट स्पर्धा वीर बराडा चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. इथं मात्र जर धावसंख्या जर पाहिली तर टोटल धावा त्याला जिथं आपण पाहतोय की टोटल धावसंख्या 2 रन. 2 रन यहाँ पर रन बन चुके हैं केवल 2 रन. फिलहाल रन संख्या अगर देखना चाहेंगे तो रन बने हैं केवल 2 रन. देखना फिर से गेंदबाजी करेंगे कुणाल मेत्रे गेंदबाजी करने के लिए जिनके सामने है बल्लेबाज और फिर गेंद की बार गेंद को लेफ्ट स्ट्रोक लगाने की कोशिश में गेंद के नीचे आकर बिल्कुल बर्थडे बॉय ने बिल्कुल कैच को पकड़ा वहां पर लेकिन फिर थी इसलिए बच गए वहां पर. 1 रन तो बन सकता है. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर केवल 3 की ओर पर जाकर पहुंच रहा है. या ठिकाणी युनिक ब्रँडचे जो हम कलरफुल ड्रेस देख रहे हैं ये ड्रेस जो बनाया जा रहा है यूनिक स्पोर्ट्स के माध्यम से जैसे कि हमारे जफर भाई शेख इनकी ओर से जफर साथी ये बैकफुट पंच लगा दिया इस बार खूबसूरती के साथ और ये गेंद डाल के डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन चौका मिलेगा. या सागर के बाद से निकलता हुआ काफी खूबसूरत स्ट्रोक निकलता हुआ. काय जबरदस्त फटका आपलातून फटका सागरच्या बॅटमधून निघतो इथे. कुणालच्या बॅटवरून सागरनं मात्र धाब्यांची घागर भरली. दरम्यान धावसंख्या पुढे जाते ती टोटल धाबा त्याला 7 धाबा. इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे गेंद. अच्छी गेंद क्लासिकल एक्सलेंट थ्रो खेला इस बार. गेंद डाल के डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन के लिए निकलेगी इस बार. थोड़ा सा जगह बनाकर रूम बनाकर मारा इस बार. सागर सागर काय जबरदस्त देखना फटका इथं मारला गेलाय. लागोपाठ दुसरा चौकार मारला गेलाय आणि सागरच्या नावाने क्रिकेटमध्ये आपलातून रेकॉर्ड आहे. 11 चौकार आणि 1 षटकार म्हणजे 12 चेंडू ग्राउंडच्या बाहेर पाठवले. 11 चेंडूवर 11 चौकार आणि 1 षटकार म्हणजे टोटल 12 चेंडू मध्ये जवळजवळ मला वाटतं इस बार गेंदबाजी करेंगे. इस बार फुल टॉस गेंद इस बार मारना चाहते थे गेंद डाल के बिल्कुल जब तक की गेंद को खिलाड़ी इस वक्त जा रहा है बिल्कुल आणि मला वाटतं 12 चेंडू मध्ये 50 धावाचा रेकॉर्ड असेल. 12 चेंडू मध्ये 50 धावा 11 चौकारचे 44 धावा आणि 1 षटकाराचे 50 म्हणजे एक 12 एक रेकॉर्ड करणारा खेळाडू सागर. कुणाल गोलंदाजी करतो या षटकातील कुणालचं थोडंसं महागडं षटक बनावं लागेल. टोटल धावा झाल्यात 11 धावा 11 रन. शॉर्ट गेंद आई इस बार बिल्कुल ऑनसर में गेंद को लपेट लिया और ये गेंद डाल के बिल्कुल डीप मिडविकेट के क्षेत्र में गेंद डाल के खिलाड़ी जब तक ही जाकर गेंद को फील करते थ्रो दिया जरा 2 रन लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन पहले ओवर का खेल यहां पर पूरा हो चुका है.
गेंदबाजी के लिए बिल्कुल अब बॉलिंग की जिम्मेदार लेकर गेंदबाजी करने के लिए बुलाया जा रहा है अभिषेक गोले. गोलंदाजीला आत्ताच आले. बघूया काय पडतील गोलंदाजीमध्ये. बुमराह आहे का? ठीक आहे. बुमराह कॉल मी बुमराह. यहाँ पर बुमराह यानी कि बर्थडे बॉय को बॉलिंग करने के लिए आमंत्रित किया जा रहा है. एक बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे फिर अपने ओवर की अगली गेंद लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार है बुमराह. बुमराह यानी कि बिल्कुल गेंदबाजी करने के लिए तैयार है. बॉलिंग करेंगे. ओ ओ बर्थडे बॉय काय कमाल गोलंदाजी. पहिला चेंडू फलंदाजाला केला. बुमराह गोलंदाजी करतोय. बुमराह काय जबरदस्त. मला बुमराह का म्हणलं जातं हे दाखवणारा चेंडू इथं टाकलाय. मला बुमराह का म्हणलं जातं हा चेंडू दाखवणारा. बुमराह आते ही बल्लेबाज को किया गुमराह और बल्लेबाज को बिल्कुल विकेट चले जा के लगता बा जोर का झटका धीरे से लग रहा है. वैसे देखा जाए तो एक बर्थडे बॉय इस वक्त बॉलिंग कर रहा है लेकिन दूसरे बर्थडे बॉय इस वक्त बैटिंग के लिए जा रहे हैं. कार्तिक चिकनी इस वक्त बैटिंग करने के लिए होंगे. आता गोलंदाजीला जे जे नवीन संघ असतील कृपया तुमचे नंबर्स पाठवा इकडे. मोबाईल नंबर जयसिंगपूरचा संघ आहे का सर? मोबाईल नंबर पाठवा सर. सर हे क्या सर कागद घेता का? तेच मोबाईल नंबर. या ठिकाणी जयसिंगपूर संघाचा देखील इथं आगमन झालाय. त्यांचं मी वेलकम करतोय. सहर्ष स्वागत असेल. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेले हवेत उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू काले. बर्थडे बॉय अतिशय सुंदर इथं बाद होत आहे. आणि मंथन कुदळे या ठिकाणी कॅच पकडतो. यंगरचा अतिशय जबरदस्त खेळाडू सनी स्पोर्ट्स शिरो हा संघ इथं स्पर्धेमध्ये खेळण्यात आला. मला वाटतं कोल्हापूरच्या डिस्ट्रिक्ट मधून हा संघ आलाय. सनी स्पोर्ट्स शिरो हा संघ देखील स्पर्धेमध्ये इथे उतरलाय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. इथे सोलापूरच्या पुण्य सिद्धरामेश्वरच्या पावन भूमीमध्ये तुम्ही आलात. तुमचं मी इथं सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी सामना पाहण्यासाठी निश्चितच बरेचसे मान्यवर खेळाडू इथे उपस्थित आहेत. जसं की दावकोरे खेळाडू फलंदाज म्हणून बेताज भाषा ज्यांना म्हणलं जातं. मंडपवाले मटेरियल थोडस बाहेर ठेवा. बाहेर तिथं आत ठेवू नका. मंडपवाले मटेरियल बाहेर ठेवायचंय. ग्राउंडच्या बाहेर मॅच आहे. मॅच चालू आहे. इथं टुर्नामेंट चालू आहे. माग बाहेर ठेवायचं. बाहेर पलीकडे मागच्या साईडला ठेवा. सार्वजनिक चलेंगे इस बार देखना है तो 2 गेंदों में 2 विकेट आने के बाद बर्थडे बॉय यानी कि बस गुमराह बार बार कर रहे बल्लेबाजों को गुमराह. इथं काय गोलंदाजी टाकली जाती है. कॉल में बर्थडे बॉय का जलवा दिखा रहा है. मैंने पहले ही बताया कि बर्थडे बॉय को मैं यॉर्कर की स्पेशल शुभेच्छा दूंगा और पहली गेंद यॉर्कर फेंककर बल्लेबाज का विकेट लिया गया था. निश्चितच आपले फलंदाज इथं संदीप पवार देखील मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत करतोय. त्यांचे मित्र कुठे सध्या घाल झालेले आहेत. या ठिकाणी संगू पाटील यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक. गोपीच्या प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेटला देखील 200 असं टोटल 400 रुपये. गोपी सर 400 रुपये एका विकेटला. 5 घ्या म्हणजे विषय मोकळा होऊन जाईल.
एक बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभाळणे के लिए पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल. दरम्यान आपण जर गोलंदाजी पाहिली तर या षटकामध्ये पुढचा चेंडू टाकला जाईल इथे. इस बार देखना है लगातार ये तीसरी गेंद पर तीसरी विकेट आ रही है. हैट्रिक की सुना, हैट्रिक बिल्कुल मिल रही है. बिल्कुल बुमराह आज बर्थडे बॉय का देखिए क्या जलवा चल रहा है. तीनों के तीनों गेंदों पर बल्लेबाज के विकेट लिए जा रहे हैं और इस वक्त ध्रुव टीम की पारी इस वक्त लड़कर आती हुई नजर आ रही है. नंबर ए अंगाली त्यांचा नंबर दे ना. सुनील कामोनी नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए आएंगे. आता मात्र फलंदाजीला जातो. बुमराहची अतिशय कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावं लागेल. याच्यासाठी तो म्हणतो की मला आशिष म्हणू नका, मला दास म्हणू नका, पण मला काय म्हणा, कॉल मी बुमराह. आणि बुमराह सारखी गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी, अतिशय जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी इथं आपण पाहतोय. स्टंप पर आती गेंद के लाइन में चले गए. हल्के से डिफेंस स्ट्रोक खेला जा रहा. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं. जैसे कि बेहतरीन टूर्नामेंट का जो आयोजन जो किया जा रहा है, बहुत ज्यादा सर के प्रेरणा से इस टूर्नामेंट को रखा जा रहा है. आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ, आमच्या स्पर्धेचे प्रेरणास्थान, आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय वैभव जाधव सरांच्या प्रयत्नातून चाललेली स्पर्धा आपण पाहतोय. परंतु नियोजन समिती म्हणून आपण पाहतोय चेतक गोरे सर असतील, रितेश कुलकर्णी, सौरभ चाकोरी सर असतील, शुभम मिसाळ असतील, आणि स्पर्धेतील मला वाटतं या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान सन्मान बुमराहला जातोय. बुमराह या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेतोय आणि निश्चितच कार्तिक सरांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा कळविल्या समर्थ मुटकरीकडून. इस बार गेंद बहुत अच्छी गेंद थी. बॉडी लेंथ अटैक किया जा रहा है. बिल्कुल जब तक की गेंद जा रही है शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर क्षेत्र में बड़े आराम के साथ सिंगल रन लेने का मौका बनता हुआ और इसी सिंगल रन के साथ लगभग शायद 2 ओवर के समाप्ति में स्कोर है केवल 15 रन की योग पर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर खेळ मात्र जर पाहिलं, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे जवळजवळ 7.50 ची सरासरी इथे राखली गेली आहे. अब गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए नहर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करेंगे. बॉलिंग करने के लिए बुला जा रहा है न्यू बॉलर मयूर राठौड़ को गेंदबाजी करने के लिए बुला जा रहा है. और सोलापुर के क्रिकेट में व्यवसायिक क्रिकेट लाने वाले खिलाड़ी यानी कि स्वर्गीय पंकज राठौड़ की ये बिल्कुल चिरंजीव है, लड़के हैं. पंकज राठौड़ ने क्रिकेट में बिल्कुल बहुत बड़े बड़े मैचेस यानी कि मयूर क्रिकेट टीम के नाम पर जो टीम थी सोलापुर की नामचीन टीम, और उसी बिल्कुल पंकज के लड़के. अच्छी गेंद इस बार मारना चाहते गेंददार की बिल्कुल पॉइंट क्षेत्र में निकलती गेंद खूबसूरती के साथ सागरच्या बॅटमधून हा तडाखा, सागरच्या बॅटमधून जातो हा कणकणीत दणदणीत सदाभार चौकार.
इस बार बिल्कुल मारना चाहते हैं, बल्ले का मुंह खोला, इस बार गेंद अपर का स्ट्रोक किया, इस बार विकेट कीपर के पीछे बस से देखा जाए तो ये बिल्कुल बल्ले का जो बाहर किनारा लगा, इस बार बड़ा स्ट्रोक तो नहीं कहा जाएगा, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री के बाहर जा गए। अब इस वक्त स्क्रीन पर देख सकते हैं हमारे टूर्नामेंट के दो हंस के जोड़ बिल्कुल रितेश कुलकर्णी और उनके साथ में हमने देखा था वहां पर वैभव जादव सर, जो कि टूर्नामेंट इनकी वजह से हमें यहाँ पर देखने मिल रही है। हमारे टूर्नामेंट की आन बान शान मिस्टर वैभव जादव सर और रितेश कुलकर्णी, चेतक गोरे, सौरभ चाकोते, वीर बराड़ा क्रिकेट टीम, शुभम मिसाल, बहुत सारे जो लोग हैं इनकी वजह से यादगार टूर्नामेंट देखने मिल रहा है। गेंद बार बैकफुट पर जाकर गेंद को हवा में खेलने की कोशिश, नीचे आ गए खिलाड़ी, आखिरकार पकड़ा जा रहा है कैच, बिल्कुल विकेट चली जा रही है, लगता हुआ और झटका लगा है और मंथन काय मंथन अतिशय जबरदस्त फिल्डिंग करतो तिथं। शुभम मिसाळ यांच्याकडून मंथनने जर तिसरी कॅच पकडली, तिसरी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मंथन कुद्रेला। निश्चितच पूर्व विभागचं क्रिकेट जर पाहिलं तर ज्यांच्या नावाबिनाव अधुरा असेल। पूर्व विभागचं क्रिकेटमध्ये बरेचसे क्रिकेटपटू खेळतात, परंतु एक खेळाडू असा आहे आणि एक काळ होता रितेश सर, या ग्राउंडला एकाच खेळाडूचं नाव होतं, गोपीचं ग्राउंड म्हणायचं, गोपीचं ग्राउंड म्हणायचं, ही मोठी पदवी म्हणावं लागेल। आणि गोपीने बऱ्याचशा खेळाडू, मी म्हणतो या ग्राउंडचा पितामह कोण असेल तर गोपी असेल, कारण गोपीने बऱ्याचशा खेळाडूंना इथं तयार केलेलं आहे। विनायक घोडकेसाठी हा चेंडू पायाकडे टाकला, दरम्यान ऑन साइडला फ्लिकचा फटका खेळलाय, चेंडू जातोय बेलविकेटला, अगदी आरामात तिथं सिंगल धाव घेतली जाईल, एका सिंगल धाबेनिशी धावसंख्या मात्र पोहोचली ती 24 धाबा, 4 गडी बाद, धावसंख्या 24 धाबा। इस बार गेंदबाजी करेंगे, इस बार ऑप्शन के बाहर जाकर मारना चाहते हैं, गेंद बिल्कुल आसमान में ऊंची निकल रही है, नीचे खिलाड़ी, बहुत बढ़िया कैच पकड़ा जा रहा है, बिल्कुल बहुत शानदार कैच, विकेट कीपर ने विकेटों के पीछे पकड़ा है वहां पर। अतिशय जबरदस्त विकेट किपिंग आपण पाहतो, निश्चितच विकेट झाली आहे, एकापाठ एक फलंदाज इथं बाद होताना आपण पाहतो। नवीन बॅट्समन जातो बॅटिंगसाठी निखिल आलकुंटे, आणि रितेश सर एक सांगण्यासारखी गोष्ट आहे, गोपीकडे जे खेळाडू तयार होतात नंतर मात्र गोपीलाच मात्र गोपीकडून थोडंसं लांब जातात, म्हणजे गोपीपासून प्रमोशन मिळतं त्यांना पुढच्या म्हणजे टप्प्यात त्यांना पाठवलं जातं। अनेक खेळाडू आहेत, तसे नावं घेण्यासारखे भरपूर खेळाडू आहेत, आणि मला वाटतं गोपीसाठी फक्त 2च माणसं आहेत जास्त जवळचे, एक सुनील कामोनी आणि मला वाटतं भास्कर आणि आपले राहुल गुजराती। धावसंख्या पोहोचली ती 24 धाबा, 24 रन। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो, या षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल, मारायचा प्रयत्न परत हेच लागते, विकेट कीपरच्या मागे मात्र झेल सुटतोय, एक सिंगल धाव अगदी आरामात घेतली जाईल, एका सिंगल धाबेनिशी धावसंख्या मात्र पोहोचली ती 25 धाबा, 3 ओव्हरों का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। इस बार बिल्कुल मारने की कोशिश में गेंद डाल के बिल्कुल डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद डाल के, जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते हैं, बल्लेबाजों ने विकेटों के बीच में सिंगल रन दौड़ा। बॉलर नाव सांगा कौन है बॉलर? बुमराह। बुमराह गेंदबाजी करने के लिए, बुमराह की ये गेंद इस बार हल्के से कवर क्षेत्र में मारा जा रहा है, आगे बढ़ता हुआ स्कोर 26 रन की योग पर, 26 रन 5 विकेट के नुकसान पे। इस मैदान में एक रिकॉर्ड हो रहा है, क्योंकि अब तक इस मैदान के हिसाब से पहले क्रमांक के लिए जो प्राइज है 1.25 लाख रुपए का प्राइज, ये रिकॉर्ड करने वाला है।
आणि तसं पाहिलं तर मी गेल्या सातत्याने या मैदानात कित्येक मॅचेस मध्ये समालोचन देखील केलंय, परंतु माझ्या मते जे आपलं सेकंड प्राइज आहे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक प्राइज आहे, म्हणजे या ग्राउंडचं रेकॉर्ड याच्या अगोदरचं असेल. त्यानंतर आपण पाहतो तिसऱ्या क्रमांकासाठी 51. एखादी मोठी स्पर्धा म्हणजे आपण टेंबोलीची स्पर्धा परवा पाहिली, त्याला 51,000 पहिलं बक्षीस होतं. म्हणजे आपली स्पर्धा अतिशय मानाची आहे, आपली स्पर्धा अतिशय सन्मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. इस बार मारने की कोशिश में गेंद सत्ताईस रन 5 विकेट के नुकसान पे स्कोर है 27 रन. निश्चितच पहिल्या सीझन मध्ये वीर मराठा संघाचा धमाका आपण पाहिलाय. पुढच्या वर्षी मात्र ब्लास्ट असेल, आणि निश्चितच तिसऱ्या वर्षी मात्र सुनामी असेल. आणि एक वैशिष्ट्य असेल, ह्या कमी वेळेमध्ये ही स्पर्धेचं नियोजन करलं आणि मला वाटतं मोजकेच वैभव सरांनी फक्त मनाला घेतलं, आणि जर अजून जरा जास्त मनाला घेतलं असतं तर स्पर्धेचं दिव्य स्वरूप अजून दिसलं असतं तुम्हाला. आणि माझ्या मते आपल्या सोलापूरमध्ये विविध ग्राउंड आहेत, आणि जर नियोजनाबाबतीत जर रितेश सरांना एक माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही पुढची स्पर्धा करा, परंतु करताना नाईट स्पर्धेचा विचार करा, म्हणजे जेणेकरून या स्पर्धेमध्ये जे लोक दिवसा काम करतायत त्यांना मॅच बघायला संधी मिळत नाही. संध्याकाळच्या वेळेस मात्र जर तुम्ही नाईट केलात करकमसारखं जे आपण ग्राउंड बघतो जिथं पब्लिकला देखील बसायला स्टॉल केलं जाते, जागा केली जाते, तशा प्रकारचं जर नियोजन झालं तर सोलापुरातील सर्वात नामवंत स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेला गणले जाईल. इस बार गेंदबाजी करेंगे गेंद शॉर्ट गेंद इस बार मारना चाहते हैं, विकेट कीपर के पीछे गेंददार की खराब फील्डिंग हो रही है, पुअर फील्डिंग, नतीजा गेंद विकेट कीपर के पीछे जा रही है थर्ड मैन क्षेत्र में. 2 रन लेने का मौका बनता हुआ 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल स्कोर इस वक्त तो लगभग पहुंच रहा है. देखना अंपायर का इशारा 4 या 2 देखना पड़ेगा वहां पर. 4 रन बताया जा रहा है, 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त पहुंच रही है 32 रन 32 की योग पर. 4 ओव्हर का खेळ बिलकुल पूरा हो चुका है, स्कोर है 32 रन 32 धावा. 4 षटकाचा खेळ संपलाय, दरम्यान धावसंख्या आपण पाहतो 32 धावा 30 धावा. आता गोलंदाजीला आपण पाहतो नवीन षटक घेऊन बॉलिंग साठी येतील रितेश राठौड़. ये राउडी राठौड़ नहीं है, मिस्टर रितेश राठौड़ है. गेंदबाजी करने के लिए आएंगे, अपने व्यक्तिगत कोटे का पहला, टीम के उससे इनिंग का 5वां ओवर लेकर बॉलिंग करेंगे. इस बार बिल्कुल मारना चाहते हैं, गेंद विकेट कीपर के पीछे निकल रही है, बिल्कुल बाउंड्री के बाहर निकल रही है. 4 रन चौका मिलेगा इस बार. थोड़ा सा खराब फील्डिंग, नतीजा टप्पा गिरने के बाद गेंद विकेट कीपर के पीछे जा रही है. 4 रन मिलेंगे और इसी 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल रन संख्या इस वक्त 34 पे जाकर पहुंच रही है. आगे बढ़ता हुआ स्कोर 34 रन 5 विकेट के नुकसान पे. ये गेंद देखिए ऑफ्टन के बाहर जाकर ऑनसर में लपेट लिया. इस बार विकेट कीपर के पीछे मारा जा रहा है लॉन्ग लेग क्षेत्र में. खिलाड़ी लंबी दौड़ लगाने के बाद जब तक कि मंथन गेंद को फील करते रनआउट का मौका छूट रहा वहां पर. ये दूसरा रन लेने की कोशिश में शायद विकेट चला जा रहा है. दूसरा रन लेने की कोशिश में विकेट चला जाता हुआ लगता हुआ और एक झटका लगा. नाही, अगोदर मॅचच्या अगोदर सांगितलं होतं, दोन्ही तुमच्या कॅप्टनला देखील सांगितलंय अभिषेक. संगू पाटील इथं गोपीची बॅटिंगची वाट पाहतात आणि गोपी मात्र इथं राहुलला बॅटिंगला पाठवतोय. नाही देना पडेगा बे बोले सो. 35 रन बन चुके हैं, देखना फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है, बॉलिंग करने के लिए भी देखें.
वो स्लोअर वन गेंद इस बार बिल्कुल मारना चाहते गेंद बल्ले का अंदरूनी हिट लगा वहां पर विकेट कीपर के पीछे गेंददार के जब तक कि फील्डर फील करते सिंगल बनेगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन लॉस ऑफ 6 विकेट्स 36 धावा झाल्या 6 गडी बाद झाले. निश्चितच या ग्राउंड बद्दल तर निश्चितच पाहायचं आपलं वॉकिंग ट्रॅक असेल त्याचबरोबर झाडे लावली गेली आहेत ग्राउंड मध्ये याच्यासाठी श्रेय मात्र फ्रेंड्स क्रिकेट संघ आणि निंबोळे सर यांचं देखील मी कौतुक करेल कारण या ग्राउंडला मेंटेन करण्यासाठी जे काम केलं जातं फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या वतीने आपण निश्चितच पाहतोय जणू काही हे जे असं ग्राउंड झाडांचे आपण पाहतो वेस्ट इंडिज मध्ये अशा प्रकारचे ग्राउंड असतात आणि संध्याकाळच्या वेळेस पाहतो प्रौढ व्यक्ती इथं मात्र वॉकिंग ट्रॅकसाठी येत असतात. राहुल म्हणतो की जावा बाबा मला खेळायची बॅटिंग विकेट सोडणार नाही तर मात्र तो शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोपी इंजामोरी आता बॅटिंगला जातोय टाळ्या वाजल्या पाहिजे आपल्या ग्राउंडचा सुपरस्टार खेळाडू आणि इथं मात्र संगू पाटील म्हणतात की एक षटकार मारले की 200 रुपये लेकिन कैसा आएगा आखिरी बॉल है ना. हाँ तुम्हारी इच्छा है व्हाइट बॉल डालने के बाद स्ट्राइक बदले लेकिन देखना अभी भी यहाँ पर अगर गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो लगभग ये इनिंग का पहले इनिंग की आखिरी गेंद इस वक्त फेंकी जा रही है. गोपी इंजामोरी नवीन फलंदाज यानंतरच्या मॅच साठी आपण टॉस करतोय निश्चितच मला वाटतं रेड रॉकर्स आहे का टीमचं नाव तुळजापूरचं जेडएस सुपर किंग तुळजापूर क्रिकेट संघ सनी स्पोर्ट्स शिरोळ या दोन संघादरम्यानच्या मॅचचा टॉस इथं होईल. मी दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे आणि दोन्ही संघाने आपल्या प्लेयरची लिस्ट देखील इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. चला मुन्ना सर प्लेयरची यादी माझ्या मोबाईल व्हॉट्सअपला पाठवून द्या सर्व प्लेयरचे मोबाईल नंबर्स. आतिश दरेकर शैलेश गायकवाड हुकमी एक्का तुळजापूरचा निश्चितच स्पर्धेला आपला मात्र होमकर लिटरस यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभतात. त्याचबरोबर मला वाटतं किसन बायोटेक यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य मिळताना आपण पाहतो. ही स्पर्धा इथे भरवली जाते वीर मराठा चषक क्रिकेट स्पर्धा वीर मराठा क्रिकेट संघाच्या माध्यमातून हे क्रिकेट स्पर्धेला इथं आयोजित केले गेले. त्या गार्डन नर्सरी स्कूल यांचं देखील सहकार्य स्पर्धेला मिळताना आपण पाहतोय. समाधान जनरल अँड आयुर्वेदिक स्टोर्स यांचं देखील सहकार्य स्पर्धेला मिळताना पाहतो आपण. एक प्रायोजक सहप्रायोजक म्हणून आपलं सहकार्य करत आहेत. मॅट्रिक्स इन्पा आरएमसी यांचं देखील सहकार्य स्पर्धेला मिळताना आपण पाहतोय. चला फलंदाजांना लवकरात लवकर हात पाठवायचं बीजासाठी जे टार्गेट दिलं गेलं 37 धावाचं 30 चेंडूमध्ये 37 धावा करायचे आहेत. 20 गेंदे और 37 रन चाहिए मैच जीतने के लिए. मी पुन्हा मिळतो सनी स्पोर्ट्सचा शिराळा क्रिकेट संघ शिरोळ क्रिकेट संघ
आणि त्याबरोबर मी विनंती करतो की या ठिकाणी तुळजापूर संघाचे कॅप्टन दोघांनीकडे यायचं लगेच. फलंदाज पाठवायच्या लगेचच. निखिल सर, नाहीतर पेनल्टी लावण्यात येईल. शुभम जादव और बिल्कुल गणेश कोंडा जीके और बिल्कुल शुभम जादव की जोड़ी इस वक्त विकेट पर आ रही है. मैच शुरू होता हुआ इस बार मैच की शुरुआत हो रही है. आरंभिक बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पे है जेके. नो स्ट्राइक की गेंद पे शुभम गेंदबाजी करेंगे. पहली ओवर लेकर बॉलिंग करने के लिए बुलाया जा रहा है विनय दुल्लम का बॉलर. विनय दुल्लम गेंदबाजी करने के लिए आएंगे पहली ओवर लेकर. आणि जेकेने जर 3 चेंडू 3 षटकार मारले तर 500 रुपये रितेश कुलकर्णी सरांकडून दिले जातील. इस बार पहली गेंद पर रिवर्स खेलने की कोशिश में गेंददार के बिल्कुल बल्लेबाज के बैट के करीब से जा रहे हैं. ये बिल्कुल अपने दत्तनगर का है, दत्तनगर का सुपरस्टार खिलाड़ी. बार जीके मारना चाहते, देखना गेंद हवा में जा रही है. नीचे खिलाड़ी और ये राहुल गुजराती के हाथ से कैच छूटता है वहां पर. राहुल गुजराती के हाथ से कैच छूट रहा है वहां पर. सिंगल रन तो बन सकता है. सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर केवल 1 रन. एक बार देखना फिर से गेंदबाजी का आक्रमण संभाळने के लिए पुन्हा या षटकातील पुढच्या चेंडू घेऊन बॉलिंग केली जाईल. आपण निश्चितच पाहतो, निश्चितच विनय दुल्लम गोलंदाजी करेल. या षटकातील 30रा चेंडू घेऊन बॉलिंग करतोय. सौरभ सर, टीमचे कॅप्टन आले तिकडे. सनी स्पोर्ट्स शिरोळ हा देखील संघ इथं आलाय. टॉस केला जाईल तिथे. ओ काय क्लासिकल पंच है, जबरदस्त पटका. इस बार देखेंगे बल्ले के बीचों बीच लेकर ताकतवर स्ट्रोक निकलता हुआ. मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर छाप लिखी थी, मोहर लिखी थी. चार धावा येतील. 4 धावांची धावसंख्या पोहोचली थी. टोटल 5 धावा. आणि या ठिकाणी सौरभ चाकोते आणि संदीप पवार सोलापूर जिल्ह्यातील अतिशय दोन्ही खेळाडू नामवंत क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. इस बार दिख रहा है फिर से फुल टॉस गेंद. इस बार लॉफ्टी स्ट्रोक लगा जा रहा है. मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती गेंद. 4 रन बनेंगे वहां पर.
बहुत ही बढ़िया अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया खूबसूरत चौका, मिला मौका, लगा चौका। आगे बढ़ता हुआ स्कोर केवल 9 रनों की योग पर। चला या ठिकाणी आपण टॉसचा बॉस कोण करणार, इथं मात्र टॉसचा कॉल केला जाईल। मला वाटतं सनी स्पोर्ट्स शिरोळ या क्रिकेट संघाचे कॅप्टन टॉस कॉल करतील। चला टॉस कॉल करतील। आणि टॉस जिंकला मला वाटतं तुळजापूर क्रिकेट संघाने प्रथम बॉलिंग घेतली आहे, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय। परत स्लो रन चेंडू, सरळ फटका मारलाय, चेंडू बॉलरच्या मागे जातोय। ये बैकहैंड वाला स्ट्रोक निकलता हुआ, तीसरी गेंद पर तीसरा चौका निकल रहा है। आगे बढ़ता हुआ स्कोर, टोटल स्कोर 13 की योग पर। जस्ट शॉर्ट ऑफ प्लेन गेंद, अकूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा अकूट टप्प्याचा, बॅकफुटला केलाय, पंच मारलाय मिड ऑफ फिल्डरच्या डोक्यावरून। इथं 4 धावा येतील, वाढती धावसंख्या पुढे जातील 13 धावा। पुढची मॅच 6 ओव्हरची का? 6 ओव्हरची मॅच। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल। दरम्यान गोलंदाजीला आपण पाहतो या षटकातील पुढील चेंडू, अकूट टप्प्याचा चेंडू, याच मात्र ऑन साइडला मारलाय फटका, लॉंग ऑनला जातोय। आणि निश्चितच मी फलंदाजाचं विशेष कौतुक करेल, ग्राउंडच्या प्रत्येक क्षेत्रात फटके मारण्याची ताकद असणारा खेळाडू। पहिला चौकार आपण कव्हरला पाहिलाय, त्यानंतर मिड विकेटला मारला गेला, त्यानंतर लॉंग ऑफला आणि आता लॉंग ऑनला। अतिशय जबरदस्त फलंदाजी। पहिल्या षटकामागे धावा आल्या 17 धावा। आता येणार का गोपी इंजामोरी, प्रत्येक विकेटला 200 रुपये 400 रुपये बक्षीस। गोपी इंजामोरी यांच्यासाठी पारितोषिक लावलं संगू पाटील यांच्याकडून 200 रुपये। आणि इथे मला वाटतं अजून कोणीतरी ते लावलं, जब्बर साथी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आहे विकेटला। अय अय सागर, इस बार देखना फिर से गेंदबाजी करेंगे भी, लेकिन ऑप्टन के बाहर जाकर ऑनसाइड में मारना चाहते थे, देखना बिल्कुल गेंद जा रही बिल्कुल। और ये बिल्कुल जीके के बैट से निकलता हुआ अजीब और गरीब स्ट्रोक निकल रहा है। चाहते थे जीके को लग रहा था कि स्क्वायर लेग में मार दिया, लेकिन गेंद जा रही है बिल्कुल मिड विकेट के क्षेत्र में। जीकेला देखील अचंबित करणारा हा फटका बसतोय आणि 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 21 धावा। आता गोलंदाजीला आपण पाहतो रोहन यंगाली गोलंदाजी करतोय। रोहन यंगाली गेंदबाजी करने के लिए तैयार है। रैडाम राउंड विकेट से बॉलिंग करेंगे, जिनके सामने है बल्लेबाज स्ट्राइक पे इस वक्त जीके गणेश कोंडा, मैन फ्रॉम दत्तनगर। शॉर्ट गेंद की बार मारना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों पर लगी। रन लेने की कोई दिलचस्पी बैट्समैन नहीं बता रहे, अभी भी जीतना है तो यहां से मैच रन बनाने केवल 16 रन चाहिए। के बाहर जाकर मारना चाहते हैं, विकेट कीपर के पीछे गेंददार के बिल्कुल सिंगल रन दौड़ा जाएगा और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 22 रन 22 की योग पर। बल धावा झाले 22 धावा। फिर से मारना चाहते हैं, देखना जब तक कि गेंद को खिलाड़ी फील करते रनआउट का मौका छूटता हुआ, फिर भी इस बार और थ्रो के रूप में सिंगल रन तो आ सकता है और इसी सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल रन संख्या इस वक्त 23 पे जाकर पहुंच रही है। अभी विरुद्ध स्कोर 23 की योग पर 23 धावा झाल्यात। पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल, गोलंदाजीला आपण पाहतोय 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी केली जाईल इथे।
आणि हा चेंडू मात्र सोडून दिलाय, खेळण्याचा कुठलाच प्रयत्न नाही इथं. मात्र हा निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल, कारण रिव्हर्स खेळायसाठी ते तयार झाले होते आणि मला वाटतं त्यांना त्यांच्यासाठी चेंडू मात्र सोडून दिलाय. आता मॅच जिंकायची असेल तर फक्त धाबा करायचे 14 आणि चेंडू शिल्लक आहेत 19. मारायचा प्रयत्न इथं मात्र चेंडू जातो डीप स्कोअर लेगच्या दिशेने आणि इथं अगदी आरामात सोपा जेल देखील सुटलाय आणि काय जबरदस्त प्रयत्न म्हणायला लागेल. ए ए सागर, इस तरह की फील्डिंग बिल्कुल, एक तो बिल्कुल कुछ फायदे नहीं होगा वहां पर. मला वाटतं अंगाला मारून घेतला. अब गेंदबाजी करने के लिए आएंगे गोपी इंजामरी. संगू पाटिल, आपकी बारी. अब हर विकेट के लिए 200 रुपए हैं और बॉलिंग करताना एक जर चेंडू वाईट नाही टाकला तर तरी देखील 200 रुपये गोपी इंजामरीला दिले जातील. ये बख्शीश लगाने वाले कितने चतुर है, चालाक है. अमरीश बिज्जा यांच्याकडून गोपीने जर विकेट घेतली तर 500 का, 3 विकेट घेतल्यानंतर 500 रुपये. रिवर्स मारा इस बार, गोपी को लपेट के मारा इस बार और गोपी जहां पर रहते दत्तनगर की ओर गेंद को भेजा वहां पर. बहुत ही बढ़िया अंदाज का पावर पंच निकलता इस बार. रिवर्स स्ट्रोक स्विच हिट लगा जा रही है, मानो कि जिस